नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। बिग मान्सून सेल, फुल टू पैसा वसूल ऑफर। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। महापालिका सफाई कर्मचारी पेन्शनमध्ये आर्थिक घोळ, अखेर सेवानिवृत्त लिपिकावर गुन्हा दाखल। सरोपचार रुग्णालयातील 3 शेड बनले अवैध पार्किंग स्थळ, कर्मचाऱ्यांच्या दुचाकी करतात पार्क। अकोला शहरात मोकाट जनावरांचा मुक्त संचार, कोंडवाडा विभाग नावालाच, कारवाई शून्य। वाशिम जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, कोणतीही डिग्री नसताना रुग्ण तपासणी। शहानूर परिसरात वन्य प्राण्यांचा संचार वाढला, विहिरीत पडलेल्या 2 अस्वलांना जीवनदान। आता सविस्तर बातम्या। महापालिकेमध्ये कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये आर्थिक घोळ केल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी अखेर पेन्शन शाखेचे सेवानिवृत्त लिपिक अशोक गणेशराव सोळंके यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पण या सर्व प्रकरणात केवळ अशोक सोळंके हाच आरोपी आहे की अजून इतर आरोपींना वाचविले जात आहे, असा प्रश्न विचारला जात आहे। महापालिका पेन्शन घोटाळ्यात लेखा विभाग, ऑडिट आणि सामान्य प्रशासन विभागातील कर्मचारी यांचा थेट सहभाग असून त्यांना वाचविण्याचा उद्योग कोणी केला, असा प्रश्न उपस्थित होतोय। या सर्व प्रकरणाची CID किंवा विशेष आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होण्याची गरज आहे। त्याचबरोबर या सर्व प्रकरणाचे राज्य शासनाच्या नगर विकास प्रशासनाने विशेष ऑडिट करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान महापालिकेमध्ये अशोक सोळंके यांनी सेवेत नसलेल्या लोकांच्या खात्यात महापालिकेचे पैसे कापून ते पैसे काढून घेतले होते। असे एकूण 1,27,26,927 रुपयाचा आर्थिक अपहार केला असल्याची तक्रार महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी अतुल दलाल यांनी सिटी कोतवाली पोलिसात दिली आहे। यावरून 25 जून रोजी आरोपी अशोक सोळंके विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या रजा रोखीकरणात व ग्रॅच्युइटीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे। अनेक कर्मचाऱ्यांचे रजा रोखीकरण परस्पर करण्यात आले, काही कर्मचाऱ्यांना याची कुठलीही माहिती नाही। इतकेच नाही तर काही कर्मचाऱ्यांची परस्पर ग्रॅच्युइटी काढत ती स्वतःच्या व इतर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वळती करण्यात आली। अशा सर्व प्रकरणाची चौकशी होण्याची गरज आहे। अकोला सरोपचार रुग्णालयात रुग्णांच्या जीवापेक्षा डॉक्टरांच्या दुचाकी वाहनांची सोय महत्त्वाची असल्याचे चित्र सर्रास सर्वोच्च रुग्णालयात दिसत आहे। OPD मध्ये येणाऱ्या रुग्णांना भर उन्हात उभे राहावे लागते, तर कर्मचाऱ्यांच्या दुचाकी रुग्णांसाठी तयार केलेल्या शेडखाली अवैधपणे उभ्या असतात। सरोपचार रुग्णालयाचा उपयोग कमी आणि त्रास अधिक अशी परिस्थिती दिवसेंदिवस निर्माण होत असून रुग्णांसाठी सावली निर्माण करणाऱ्या शेडमध्ये कर्मचारी अधिकाऱ्यांच्या दुचाकी अवैधपणे पार्किंग केल्या जात असल्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना उभे राहण्यासाठी जागाच नसल्याने अखेर त्यांच्यावर भर उन्हात उभे राहण्याची वेळ आली आहे। रुग्णांच्या सोयीसाठी 3 शेड बांधण्याची मागणी करण्यात आली। त्यांची मागणी लक्षात घेऊन रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांसाठी 3 शेड बसविण्यात आले खरे, मात्र सरोपचार रुग्णालय प्रशासनाच्या कारभारामुळे त्याचा उपयोग अवैध पार्किंगसाठी होताना दिसत आहे। या 3 शेड खाली मोठ्या प्रमाणात डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांच्या दुचाकी उभ्या केल्या जातात। त्यामुळे नागरिकांच्या जीवापेक्षा अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दुचाकी महत्त्वाच्या असल्याचा चालवलेला प्रताप त्वरित थांबवण्याची मागणी होत आहे। अकोला शहरात मुख्य रस्त्यांवरील मोकाट जनावरांचा वाढता हैदोस दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत असून चौकात बसलेल्या मोकाट जनावरांमुळे वाहतूक समस्या निर्माण झाली असतानाही महापालिकेचा कोंडवाडा विभाग मात्र जनावरांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरत आहे। अकोला शहरात अगोदरच रस्ते लहान, त्यात मोकाट जनावरं रस्त्यांवर ठाण मांडून बसत असल्यामुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण होत आहेत। त्यातच मोकाट जनावरांमध्ये रस्त्यावर होणारा संघर्ष अपघाताचे कारण ठरत आहे। जनावरे पकडण्याची मोहीम राबविली जात असल्याचा दावा कोंडवाडा विभागाकडून होत असला तरी सर्व कारवाया केवळ कागदावरच होत असल्याचे बोलल्या जात आहे। त्यामुळे शहरातील रस्त्यांवर जनावरांचा सुळसुळाट दिसून येत आहे।
ऐन वर्दळीच्या रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांमुळे अनेकदा अपघात सुद्धा झालेले आहेत। मोकाट जनावरांमुळे होणारा वाहतुकीचा खोळंबा ही बाब अकोलेकरांच्या डोकेदुखीत भर घालणारी ठरली आहे। महात्मा गांधी रोड, चांदेकर चौक, सिव्हिल लाईन रोड, सिंधी कॅम्प यासह विविध रोडवर मोकाट जनावरे उभी असतात। मात्र याबाबत महापालिकेकडून कारवाई शून्य असल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे। मंगरुळपीर शहरात डिग्री नसताना बिनधास्तपणे दवाखाना चालविणाऱ्या बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात आली। या कारवाईत आरोग्य विभागाच्या पथकाला काही औषधी हाती लागल्याची माहिती आहे। या कारवाईमुळे वाशिम जिल्ह्यातील इतरही झोलाछाप डॉक्टरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरात बस स्टँड मागे असलेल्या डॉक्टर ए कुमार नावाने बोगस डॉक्टरांचा दवाखाना सुरू असल्याची माहिती आरोग्य पथकाला मिळाली। माहितीच्या आधारे त्या ठिकाणी आरोग्य पथक आणि पोलिसांनी छापा टाकला असता या बोगस बंगाली डॉक्टरांकडे कोणत्याही प्रकारची डिग्री नसताना खुलेआम दवाखाना सुरू होता। हा बोगस डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळत होता, तसेच रुग्णांची दिशाभूल करून पैसे कमाई करण्याचा गोरख धंदा चालवित होता। आरोग्य पथकाने आणि पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात या मुन्नाभाई डॉक्टरकडून काही औषधी गोळ्या मिळून आल्याची माहिती आहे। मिळालेली औषधी जप्त करण्यात आली असून या बोगस डॉक्टरलाही अटक करण्यात आली आहे। ही कारवाई आरोग्य विभागाचे पथक आणि पोलिसांनी केली आहे। या कारवाईमुळे वाशिम जिल्ह्यात डिग्री नसताना खुलेआम दवाखाने चालविणाऱ्या इतरही बोगस डॉक्टरांमध्ये एकच खळबळ माजली आहे। अकोट तालुक्यातील शहानूर भागात वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असून रमेश मावस्कर यांना शेतात काम करताना विहिरीमध्ये 2 अस्वल पडल्याचे दिसले। याबाबत वन विभागाच्या रेस्क्यू टीमने रेस्क्यू करीत अखेर त्या दोन्ही अस्वलांना जीवनदान दिले आहे। मेळघाट परिसरातील पोपटखेड, रामापूर, बोरी, शहानूर परिसरात अनेक वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात असणारा वावर दिवसेंदिवस समोर येत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे। काल शहानूर परिसरात एका कोरडे विहिरीमध्ये 2 अस्वल पडल्याने शेतकऱ्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना माहिती दिली। त्यामुळे वन विभागाच्या वतीने रेस्क्यू करीत विहिरीमध्ये पिंजरे सोडून अस्वलांना पिंजऱ्याच्या सहाय्याने विहिरीतून बाहेर काढण्यात आले। दोन्ही अस्वल वन्यजीव क्षेत्रात बोरी जंगलात सोडण्यात आले। यावेळी मलकापूर, पोपटखेड, रामापूर येथील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। मात्र या घटनेमुळे या भागात वाढलेला वन्य प्राण्यांचा वावर पाहता आणि विभागाकडून पुरेशा उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। स्मार्ट प्रकल्पात रास्त कारणाशिवाय कर्ज मंजुरी प्रकरण प्रलंबित राहिल्याचे निदर्शनास आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करू, स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज नियोजन भवनात आयोजित बैठकीत दिला। जिल्हाधिकारी श्री कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली। यावेळी आत्मा प्रकल्प संचालक डॉक्टर मुरली इंगळे यांनी प्रकल्पाचे सद्यस्थितीबाबत सादरीकरण केले। कर्जाच्या माध्यमातून निधी उभारणीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी विविध बँकांकडे कर्जाची मागणी केली असून बँकांकडे 1 वर्षाहून अधिक कालावधी होऊ नये अद्याप कर्ज मंजुरी प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले। याबाबत जिल्हाधिकारी यांनी संबंधित बँकांना 15 दिवसात कर्ज मंजुरी प्रकरणे निकाली न निघाल्यास संबंधित बँकांच्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री कुंभार यांनी दिले। रंगरंगोटी केलेल्या कामाचा सेल्फी घेण्याच्या नादामध्ये उच्च विद्युत तारांचा स्पर्श होऊन 3 कामगार जखमी झाल्याची घटना घडली होती। यामध्ये कामगार मोहन राठोड व त्याचे 3 सहकारी गंभीर जखमी झाले होते। यामुळे सेल्फी घेणे जीवावर बेतू शकते हा मुद्दा ऐरणीवर आला आहे। शेगाव शहरातील आनंद सागर रोडवर सुरू असलेल्या एका हॉटेलच्या रंगरंगोटीचे काम पूर्ण झाल्यानंतर आपण केलेले काम किती सुंदर आहे याबाबत मोबाईलवर सेल्फी काढताना अचानकपणे मोबाईलमध्ये विद्युत प्रवाह आल्याने शिडीवरील एक व्यक्ती तसेच शिडीला धरून असलेले 2 व्यक्ती यांना विजेचा जोरदार धक्का लागला। त्यामुळे कामगार गंभीर जखमी झाले। विद्युत वाहिनीला स्पर्श होताच लाईन ट्रिप झाल्याने 3ही व्यक्तींचे प्राण वाचले। त्यामुळे नागरिकांनी सेल्फी आणि रील बनवताना योग्य काळजी घेण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे। आरक्षणाचा हक्क मिळवून देत सामाजिक न्यायाची शिकवण देत क्रांती करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जीवन व कार्य प्रत्येकाला प्रेरणा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज चिंचोडकर यांनी व्यक्त केले। सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। ते यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त MW मून यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। प्रबोधनकार सत्यपाल महाराजांनी मार्गदर्शन करताना शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार आज जागतिक पातळीवर पोहोचला आहे।
सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी शाहू राजांनी केलेले प्रयत्न सामाजिक क्रांतीचा हुंकार होता असे प्रतिपादन केले। कार्यक्रमात अंमली पदार्थ विरोधी दिवसानिमित्त व्यसनमुक्ती शपथ घेण्यात आली। राज्य सामायिक प्रवेश परीक्षेद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या 19 परीक्षा घेण्यात आल्या, ज्यापैकी 12 सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत। मात्र अद्यापही संबंधित अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू न झाल्याने 8 लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे पालक चिंतेत आहेत। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या औपचारिक 3 वर्षांच्या एमएसटी सीईटी, बीबीए, बीबीसीए, बीएमएस, नर्सिंग, एलएलबी 3 वर्षांच्या सीईटी परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत, तर काही अभ्यासक्रमांचे निकाल अजून जाहीर व्हायचे आहेत। 11,33,000 विद्यार्थी सीईटी परीक्षेला बसले होते। सीईटीच्या 19 पैकी 12चा निकाल जाहीर झाला असून जून महिना संपत आला तरी प्रवेश प्रक्रिया सुरू न झाल्याने विद्यार्थी आणि पालक चिंतेत आहेत। सर्वाधिक नोंदणी असलेल्या एमएचटी सीईटी निकालावर विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेतला असल्याने 27 आणि 28 जून रोजी सीईटी सेलच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका उपलब्ध करून दिली जाईल। या उत्तरपत्रिकेवरील आक्षेपांची संख्या वाढल्यास अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांचे प्रवेशही लांबण्याची शक्यता आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। बिग मान्सून सेल, फुल टू पैसा वसूल ऑफर। एलआरटी कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। महापालिका सफाई कर्मचारी पेन्शनमध्ये आर्थिक घोळ, अखेर सेवानिवृत्त लिपिकावर गुन्हा दाखल। सर्वोपचार रुग्णालयातील 3 शेड बनले अवैध पार्किंग स्थळ, कर्मचाऱ्यांच्या दुचाकी करतात पार्क। अकोला शहरात मोकाट जनावरांचा मुक्त संचार, कोंडवाडा विभाग नावालाच, कारवाई शून्य। वाशिम जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, कोणतीही डिग्री नसताना रुग्ण तपासणी। शहानूर परिसरात वन्य प्राण्यांचा संचार वाढला, विहिरीत पडलेल्या 2 अस्वलांना जीवनदान। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा आरआरसी डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडीसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।